दोन किनारे भाग 5. लंडन रिटर्न अब्जाधीश अद्वैतचा घमेंडी स्वभाव आणि पुण्याच्या सुसंस्कृत वाड्यात वाढलेल्या मधुराचा निर्मळ जिव्हाळा. कथेच्या गेल्या भागात आपण पाहिले की अद्वैतचा वरवरचा अहंकार अजूनही कायम असला तरी मधुराच्या नकळत सर्व वस्तू हाताशी ठेवण्याच्या सवयीमुळे तो हळूहळू तिच्या अबोल ओढीत अडकत चालला होता. घरात मधुरा क्षणभरही दिसली नाही की त्याचे डोळे कावरेबावरे होऊन तिला शोधू लागले होते. अशातच एका मुसळधार पावसाच्या अंधाऱ्या रात्री विजांच्या कडकडाटाने घाबरलेली मधुरा थेट अद्वैतच्या मिठीत आली आणि त्या एका क्षणाने दोन किनाऱ्यांमधील अंतर पूर्णपणे विरघळवून टाकले. अद्वैतचा कोरडा मुखवटा गळून पडला आणि तो मधुराकडे प्रेमाने पाहू लागला. पण अद्वैतच्या मनातील ही सुप्त ओढ आता उघडपणे समोर कशी येणार? आता या नव्या भागात सासू सासरे काही दिवसांसाठी दिल्लीला जाणार आहेत आणि घरात फक्त अद्वैत आणि मधुरा दोघेच राहणार आहेत. या शांततेत अद्वैत मधुरासाठी थेट पुण्यातून कोणतं असं मोठं सरप्राईज मागवणार आहे ज्याने मधुराच्या डोळ्यात आनंदाश्रू येतील. आणि आजपर्यंत सोफ्यावर झोपवणाऱ्या मधुराला जेव्हा अद्वैत स्वतः हक्काने बेडवर बोलावेल तेव्हा त्याच्यात कोणती हळूवार प्रेमाची नवी सुरुवात होईल. चला पाहूया. दोन किनारे भाग 5. अबोल प्रेमाची पहिली पाऊलवाट आणि पैठणीचे गुपित. त्या वादळी आणि अंधाऱ्या रात्री विजांच्या कडकडाटात अद्वैत आणि मधुरा पहिल्यांदाच एकमेकांच्या इतके जवळ आले होते. त्या भेटीनंतर दोघांमधील अबोल ओढ कमालीची वाढली होती. अद्वैत अजूनही चेहऱ्यावर तोच गंभीर कॉर्पोरेट मुखवटा चढवून असायचा, पण आता त्याच्या डोळ्यांतील राग पूर्णपणे मावळला होता. तो चोरून मधुराकडे पाहत राहायचा. मधुरा स्वयंपाकघरात काय करते, आईशी काय बोलते यावर त्याचे बारीक लक्ष असायचे. अशातच एक दिवस अद्वैतच्या वडिलांना बिझनेसच्या एका अत्यंत महत्वाच्या कामानिमित्त 10 दिवसांसाठी दिल्लीला जावे लागणार होते. आईंची प्रकृती आता पूर्णपणे बरी झाली होती. त्यामुळे वडिलांनी सुचवले, अद्वैत, मी दिल्लीला जातोय तर तुझ्या आईलाही सोबत घेऊन जातो. तिथे तिच्या बहिणीचे घर आहे, तिलाही थोडे बरे वाटेल. घरात तुम्ही दोघेच आहात तर एकमेकांना सांभाळून घ्या. अद्वैतने नेहमीप्रमाणे कोणतीही प्रतिक्रिया न देता फक्त मान हलवली. मधुराने सासू सासऱ्यांच्या प्रवासाची सर्व तयारी करून दिली. दुसऱ्या दिवशी सकाळी आई बाबा दिल्लीला रवाना झाले. ते गेल्यानंतर त्या अथांग अलिशान फ्लॅटमध्ये अचानक एक वेगळीच शांतता पसरली. रोज घरात आईबाबांचा आवाज असायचा, त्यामुळे अद्वैत आणि मधुराला एकमेकांशी थेट बोलण्याची जास्त गरज पडायची नाही. पण आता घरात फक्त ते दोघेच होते. मधुराला थोडे अवघडल्यासारखे वाटू लागले, तर अद्वैतच्या मनातील अस्वस्थता द्विगुणित झाली होती. आता तो तिच्याशी काय बोलणार, कसा वागणार हा मोठा प्रश्न दोघांसमोर होता. नेहमीप्रमाणे अद्वैत सकाळी उठून हॉलमध्ये आला. सोफ्यावरील मधुराची अंथरुणे केव्हाच आवरलेली होती. अद्वैत सोफ्यावर बसून लॅपटॉप उघडून बसला, पण त्याचे लक्ष कामात अजिबात लागत नव्हते. त्याचे कान स्वयंपाकघरातून येणाऱ्या आवाजांकडे लागलेले होते. मधुरा स्वयंपाकघरात चहा बनवत होती. काही वेळाने ती हातात चहाचे 2 कप घेऊन बाहेर आली. तिने एक कप अद्वैतच्या समोर ठेवला आणि स्वतःचा कप घेऊन ती गॅलरीच्या दिशेने जाऊ लागली. मधुरा, अद्वैतने मागून तिला हाक मारली. त्याचा आवाज अत्यंत मऊ आणि शांत होता. मधुरा थांबली. तिने मागे वळून पाहिले. हो बोला, काही हवे आहे का? अद्वैतने लॅपटॉप बाजूला ठेवला. थोडा संकोच करत म्हणाला, तू तिथे गॅलरीत एकटीच चहा पिणार आहेस? आय मीन आई बाबा नाही तर आपण एकत्र बसून चहा पिऊ शकतो, जर तुझी हरकत नसेल तर. मधुरा क्षणभर थबकली. तिने अद्वैतकडे पाहिले. त्याच्या डोळ्यात आता तो जुना घमेंडी तोरा नव्हता, तर एक प्रामाणिक सोबतीची अपेक्षा होती. मधुराने हलकेच स्मित हास्य केले आणि ती गॅलरीतून परत येऊन सोफ्यावर अद्वैतच्या बाजूला बसली. पण दोघांमध्ये थोडे अंतर होते. चहा पिता पिता अद्वैतने विचारले,
आई बाबा गेल्यामुळे तुला घरात एकटे किंवा कंटाळवाणे वाटते का? मधुरा चहाचा घोट घेत म्हणाली, नाही. पुण्याच्या वाड्यात मला एकटे राहण्याची सवय नव्हती, कारण तिथे नेहमी माणसं असायची. पण इथे मुंबईत आता हळूहळू या शांततेचीही सवय होत आहे. अद्वैतने तिच्याकडे पाहिले आणि म्हणाला, मी तुला दिलेली ती वागणूक, त्यासाठी मला आजही खूप वाईट वाटते. मधुरा, मी खूप स्वार्थी होतो. मधुराने त्याच्याकडे पाहिले. तिच्या डोळ्यात एक समजूतदारपणा होता. अद्वैत, भूतकाळ विसरण्यातच शहाणपण असते. तुम्ही बदलत आहात हेच माझ्यासाठी खूप आहे. त्याच दिवशी संध्याकाळी अद्वैत ऑफिसमधून नेहमीपेक्षा खूप लवकर घरी आला. मधुरा हॉलमध्ये बसून पुस्तक वाचत होती. अद्वैतच्या हातात ऑफिसच्या बॅगेसोबतच एक अतिशय सुंदर, चकचकीत आणि मोठा डिझायनर बॉक्स होता. तो घरात आला. त्याने बॅग बाजूला ठेवली आणि तो बॉक्स मधुराच्या समोरील टेबलावर ठेवला. मधुराने कुतूहलाने त्या बॉक्सकडे आणि नंतर अद्वैतकडे पाहिले. हे काय आहे? तिने विचारले. अद्वैतच्या चेहऱ्यावर एक लहान मुलासारखा आनंद आणि थोडी भीती होती. तो म्हणाला, हे तुझ्यासाठी आहे. उघडून बघ. मधुराने तो बॉक्स हळूच उघडला. बॉक्स उघडताच तिच्या डोळ्यात एक वेगळीच चमक आली. त्या बॉक्समध्ये पुण्याची अत्यंत नावाजलेली अस्सल सोन्याच्या जरीची नक्षी असलेली आणि मधुराच्या सर्वात आवडत्या गडद जांभळ्या रंगाची शाही पैठणी साडी होती. सोबतच एक जुना पारंपरिक सोन्याचा कोल्हापुरी साज म्हणजेच दागिना होता. मधुरा स्तब्ध झाली. तिने साडीला हात लावला. तिचा पोत अत्यंत मऊ आणि राजेशाही होता. तिला आठवले की लग्नाच्या खरेदीच्या वेळी अद्वैतने तिच्या बाबांनी घेतलेल्या साडीचा अपमान केला होता आणि 5 लाखांचा वेस्टर्न ड्रेस घ्यायला लावला होता. आज त्याच अद्वैतने स्वतःहून तिच्यासाठी अत्यंत पारंपरिक पैठणी आणली होती. तुम्ही हे कुठून आणले आणि कशासाठी? मधुराने ओलावलेल्या डोळ्यांनी विचारले. अद्वैत तिच्या जवळ आला. सोफ्यावर बसून तिचा हात हातात घेण्याचा प्रयत्न करत म्हणाला, लग्नाच्या खरेदीच्या दिवशी मी तुझ्या बाबांचा आणि तुझ्या आवडीचा अपमान केला होता मधुरा. मला वाटायचे की पाश्चात्य कपडे आणि श्रीमंतीच सगळं काही असते. पण त्या दिवशी पार्टीत तू जेव्हा माझ्या आव्हानासाठी तो ड्रेस घातलास आणि नंतर तुझ्या संस्कृतीबद्दल बोललीस, तेव्हा मला समजले की खरा क्लास कपड्यांमध्ये नसतो तर माणसांमध्ये असतो. मला माहिती आहे तुला पैठणी खूप आवडते, म्हणून मी माझ्या पुण्याच्या एका मित्राला सांगून थेट पुण्यातून ही अस्सल पैठणी मागवून घेतली आहे. उद्या माझ्या कंपनीची एक खाजगी डिनर मीटिंग आहे. तिथे मला तो हीच पैठणी नेसून यावे अशी माझी इच्छा आहे. माझी लाज राखण्यासाठी नाही, तर माझ्या घराची शान म्हणून. अद्वैतचे हे शब्द ऐकून मधुराच्या हृदयावरील सर्व जखमा जणू एका क्षणात बऱ्या झाल्या. तिने साडी आपल्या छातीशी घट्ट धरली. तिच्या डोळ्यांतून आनंदाश्रू वाहू लागले. अद्वैतने पहिल्यांदाच पुढे होऊन आपल्या हाताने तिचे अश्रू पुसले. आता रडायचे नाही. उद्या तू ही साडी नेसणार ना? अद्वैतने विचारले. मधुराने लाजून फक्त मान हलवली. त्या रात्री अद्वैतने मधुराला स्वयंपाकात मदत केली. दोघांनी मिळून रात्रीचे जेवण बनवले. अद्वैतने मधुराला पिठाचे डब्बे काढून दिले, कोथिंबीर निवडून दिली, अशी छोटी मोठी अनेक कामे केली. स्वयंपाकघरात काम करताना अद्वैतचा हात चुकून मधुराच्या हाताला स्पर्श करायचा, तेव्हा दोघांच्याही शरीरात एक वेगळीच प्रेमाची लहर धावून यायची. जेवण करताना अद्वैतने मधुराच्या हाताचे कौतुक केले. आईच्या नंतर तुझ्या हाताच्या जेवणाला एवढी छान चव आहे. जेवण झाल्यानंतर रात्री अद्वैत जेव्हा त्याच्या खोलीत गेला, तेव्हा त्याने पाहिले की मधुरा नेहमीप्रमाणे सोफ्यावर तिची अंथरूण टाकत होती. अद्वैत तिथे गेला. त्याने मधुराच्या हातातील उशी घेतली आणि ती सरळ बेडवर ठेवली. तो मधुराच्या डोळ्यात पाहत म्हणाला, मधुरा, मी त्या पहिल्या रात्री जे काही बोललो तो माझा मूर्खपणा होता. हा बेड जेवढा माझा आहे तेवढाच तुझाही आहे. आणि आता तर आई बाबाही नाहीयेत. सोफ्यावर झोपून मला दोषी ठरवू नकोस.
प्लीज बेडवर ये. मधुराने अद्वैतकडे पाहिले. त्याच्या डोळ्यांतील आदर आणि ओढ पाहून तिने यावेळी नकार दिला नाही. ती शांतपणे बेडच्या एका बाजूला जाऊन झोपली आणि अद्वैत दुसऱ्या बाजूला. दोघांमध्ये अजूनही थोडे अंतर होते, पण त्यांच्या मनातील अंतराचे दोन किनारे आता कायमचे एकमेकांना स्पर्श करू लागले होते. तर मित्रांनो, अद्वैत आणि मधुराच्या नात्यात अखेर प्रेमाची पहिली पाऊल वाट तर पडली आहे, पण खरी परीक्षा अजून बाकी आहे. पुढील भागात आपण पाहणार आहोत अद्वैतने आणलेली ती राजेशाही पैठणी साडी आणि कोल्हापुरी साज घालून जेव्हा मधुरा अद्वैतच्या मोठ्या बिझनेस पार्टनर्स आणि पुन्हा त्या तानिया समोर जाईल, तेव्हा तिथे नक्की काय घडणार. ज्या अद्वैतने एकेकाळी मधुराला पत्नी म्हणून ओळख करून द्यायला नकार दिला होता, तोच अद्वैत आता सर्वांसमोर मधुराबद्दल प्रेमाची पहिली जाहीर कबुली कशी देणार. हे सर्व पाहण्यासाठी दोन किनारे या मालिकेचा पुढील भाग 6 अजिबात मिस करू नका. तुम्हाला अद्वैतने दिलेले हे पैठणीचे सरप्राईज कसे वाटले? मधुराचा पैठणीतील लूक पाहण्यासाठी तुम्ही उत्सुक आहात का? तुमची प्रतिक्रिया खाली कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक आणि शेअर करा आणि पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा. धन्यवाद.